नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही सुपारी भोवतीची मोत्यांची जाळी कशी बनवायची ते सांगणार आहे. ही अशी सुपारी आहे, ही रुखवतामध्ये सप्तपदीसाठी, लग्नामध्ये, रुखवतामध्ये, औक्षणाला तुम्ही वापरू शकता. ही सुपारी अशी थोडी मोठ्या आकाराची दिसते, त्यामुळे जास्ती करून तुम्ही ती सप्तपदीमध्ये वापरू शकता. चला तर मग ही सुपारी बनवण्यासाठी कुठलं साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण बघूया. त्यासाठी ही मी मोठ्या आकाराची एक सुपारी घेतलेली आहे. लाल, हिरवा आणि पांढरा असे हे 3 कलरचे 3 नंबरचे मोती घेतलेले आहेत. त्याचबरोबर हा 5 नंबरचा मी तंगूस इथे घेतलेला आहे आणि हे असे चॉकलेटचं रॅपर मिळतं ते मी इथे वापरणार आहे. चला तर मग आता ही सुपारीची जाळी कशी बनवायची ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा या सुपारीला आपण हे असं रॅपर छान लावून घेऊया. हे असं छान बसलेलं आहे आणि ही सुपारी आता आपण इथे साईडला ठेवून देऊया. इथे मी सुईवरती हे 6 लाल मोती घेतलेले आहेत. आणि ही जी गाठ आहे तंगूसला मारलेली, त्याचा इथला जो पहिला मोती आहे त्याच्या इथे विरुद्ध दिशेने मी अशी ही सुई त्या मोत्यातून काढून घेतली अशी. आणि हा आपला 6 मोत्यांचा एक गोल तयार झाला. आता इथे परत आपल्याला हे 6 मोत्यांचेच गोल तयार करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे 5 मोती मी इथे घेतलेले आहेत लाल रंगाचे. आता ह्या मोत्यामध्ये इकडच्या साईडने आपला तंगूस आहे, डाव्या साईडनी, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घ्यायची आहे. अशी. आता हे 6 मोती आहेत आणि त्याच्यावरती हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता ह्या मोत्यातून त्याच्या पुढच्या मोत्यातून आपण सुई काढून घेतलेली आहे उजवीकडून डावीकडे. इथे आता आपण 4 मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि हा 4 लाल रंगाचे मोती घेतलेले आहेत. आणि हा जो मोती आहे याच्यामधून आपण अशी वरून खालच्या दिशेने ही सुई काढून घेणार आहोत अशी. त्याचबरोबर ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आणि हा त्याच्या पुढचा मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घेतली. इथे परत आपण 4 मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि हा 4था मोती. 4 मोती घेतले. आता हा जो मोती आहे याच्यातून म्हणजे हे जे 2 नंबरचा आपण गोल तयार केला त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून आपण वरून खालच्या दिशेने ही सुई काढून घ्यायची अशी. थोडंसं ओढून घ्यायचं आहे. ही अशी सुई ह्या मोत्यातून काढून घेतली. आता ह्या मोत्यातून पण आपण उजवीकडून डावीकडे ही सुई अशी काढून घेणार आहोत.
त्याचबरोबर हा पुढचा मोती आहे, त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार आहोत आणि इथे परत 4 मोती घेऊन असेच गोल तयार करणारे 6 मोत्यांचे आपण गोल तयार करणार आहोत. आता हे आपले 1 2 3 4 5 गोल तयार करून झालेले आहे. आता हा शेवटचा 6वा गोल आपल्याला तयार करायचा आहे. आता ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, त्याच्या पुढच्या मोत्यातून पण अशी सुई काढून घ्यायची आहे आणि हा जो मोती आहे याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आणि इथे आता आपण 3च मोती घेणार आहोत लाल. 1 2 आणि हा 3 लाल मोती घेतले. आता हा जो इकडचा मोती आहे, ह्या गोलातला हा जो मोती आहे त्याच्यातून आपण वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. म्हणजे इथे पण हा 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता परत ह्या मोत्यातून सुई आपण उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हे जे एक आणि हा जो मोती आहे वरचा, ही आता एक ओळ आपली संपलेली आहे. त्यामुळे आता ह्या मोत्यातून वरती अशी आपण ही सुई काढून घेतलेली आहे. इथे आता आपण दुसरी ओळ विणणार आहोत. ही दुसरी ओळ विणताना इथे आपण पहिल्यांदा 4 लाल रंगाचे मोती घेणार आहोत. 4 हे 4 लाल रंगाचे मोती घेतले. आता ह्या मोत्यात आहे डाव्या साईडनी तंगूस आहे या मोत्यामध्ये. आता हा त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून उजवीकडून डावीकडे आणि हा एक मोती जिथे तंगूस आहे तो, अशा ह्या दोनही मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली आणि हा 6 मोत्यांचा हा एक गोल तयार झाला. आता इथे हा षटकोन तयार झाला आहे, त्याचा हा कोपरा येतो आहे. त्या एकाच मोत्यामधून आपण अशी ही सुई काढून घ्यायची. इथे आता आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 मोती घेतले. आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेतली अशी. आता इथे 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल तयार झाला. इथे 6 मोत्यांचा झाला आणि इथे 5 मोत्यांचा झाला. आता हा 1 2 3 या 3ही मोत्यांमधून आपण सुई ही उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची अशी. आता इथे 1 2 3 हे मोती आहेत आणि इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. त्यामुळे इथे आता आपण 3 मोती घेणार आहोत. हे 3 मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे आता हा 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता इथे 1 2 3 ह्या 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई अशी काढून घ्यायची. आता इथे परत आपण इथे 1 आणि 2 आहेत आणि इथे 5 मोत्यांचा गोल करायचा आहे आपल्याला. त्यामुळे इथे आपण 3 मोती घेणार आहोत. 1 2 आणि हे 3.
3 मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या 1, 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे 2. आता इथे परत आपण 3 मोती घेणार आहेत आणि 6चं सर्कल करायचं. सेम हे आणि हे जसं विणलंय तसंच आपण 1, 2, 3, 4 हे विणून घ्यायचं आहे. इथे ही आपली दुसरी ओळ संपत आलेली आहे. दुसऱ्या ओळीचा हा शेवट आहे. तर मग मी या मोत्यामधून आणि ह्या मोत्यामधून वरच्या दिशेने असा तंगूस काढून घेतलेला आहे. आणि इथे आता आपण हे 2 लाल मोती घेणार आहोत आणि हा जो गोल आहे त्याचा ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई अशी काढून घेणार आहोत. इथे आपली ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता या मोत्यातून ह्या मोत्यातून आपण अशी ही वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून आपण अशी ही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता इथे तिसरी ओळ आपण ही पांढऱ्या मोत्यांची करणार आहोत. इथे आपण हे 4 पांढरे मोती घेणार आहोत. 3 आणि 4. 4 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यात डाव्या साईडने आता आपला तंगूस आहे ह्या मोत्यामध्ये. तर आता ह्या मोत्यामधून आपण उजवीकडून डावीकडे अशी हळू सुई काढून घ्यायची. म्हणजे आता इथे 1, 2, 3, 4, 5, 6 मोत्यांचा हा एक गोल तयार झाला. ह्या लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. तसंच 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून पुढे अशी सुई काढून घ्यायची आपल्याला. आता असंच दाखवते मी. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे आपला तंगूस आहे. इथे आता आपण परत 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा 3. 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. आता इथे परत 1, 2, 3, 4, 5, 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यांमधून सुई आपण उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. त्याचप्रमाणे 1 आणि 2 ह्या 2 मोत्यांमधून पण सुई आपण काढून घेणार आहोत. इथे परत आपण हे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेतली. या 2 मोत्यांमधून आणि ह्या पुढच्या 2 अशा 4ही मोत्यांमधून आता आपण ही सुई काढून घेतली. इथे परत आपल्याला 3 मोती घ्यायचे.
3 मोती घेतले हे. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेतली. आता ह्या 2 1 आणि 2 लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे ह्या पुढच्या 2 लाल मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. अशा प्रकारे हे 6 मोत्यांचे आपले गोल तयार करायचे आहेत. पूर्ण ही तिसरी ओळ आपण असेच 3-3 मोती घेऊन विणणार आहोत. आता इथे ही मी पूर्ण अशी ओळ विणून घेतली आणि इथे ह्या तिसऱ्या ओळीचा शेवट आलेला आहे. तर ह्या 2 लाल मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे आणि हा जो इकडचा गोल आहे त्यातला हा जो मोती आहे पांढरा त्याच्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे आपण हे 2 पांढरे मोती घेणार आहोत आणि हा जो मोती आहे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहे आणि परत ह्या 2 लाल मोत्यांमधून आपल्याला ही सुई अशी काढून घ्यायची. परत या मोत्यातून वरच्या दिशेने घ्यायची सुई काढून पांढऱ्या आणि हे जे 2 पांढरे आहेत त्यातल्या एका मोत्यामधून अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. इथे ही आपली तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता आपण चौथ्या ओळीला सुरुवात करणार आहोत. या मोत्यामध्ये डाव्या साईडने तंगूस आहे तर इथे आपण हे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3 हे 3 पांढरे मोती घेतले. आता त्याच मोत्यामधून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घ्यायची म्हणजे इथे असा हा चौफुला तयार होईल 4 मोत्यांचा. आता ह्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. इथे आता 2च मोती घ्यायचे कारण आता आपल्याला असं चौफुलेच बनवत जायचे. ही चौथीची ओळ आहे ती पूर्ण चौफुल्यांची बनवायची. त्यामुळे इथे 2 पांढरे मोती ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घेतली. मग ह्या मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत आपण हे 2 पांढरे मोती घेतोय. आता इथे वरच्या दिशेने तंगूस आहे या मोत्यात. ह्या मोत्यातून हा जो पांढरा मोती आहे खालचा डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेतली अशी. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मग ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून. आता इथे परत 2 मोती घ्यायचे पांढरे. 1 2 2 मोती पांढरे. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने. हे असं केलं म्हणजे इथे मध्ये मध्ये हा आपला तंगूस दिसणार नाहीये. त्यामुळे हे असं आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे वरती. नाहीतर आपण असं सरळ सरळ पण विणू शकतो. पण सरळ विणण्यामुळे काय होतंय की तो 2 मण्यांच्या मधोमध असा एक तो तंगूस दिसतो आणि मग त्यामुळे ते फिनिशिंग चांगलं दिसत नाही. आता ह्या मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे या मोत्यातून वरच्या दिशेने
आणि 1 2 3 ह्या तीनही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. 1 2 आणि हा 3. इथे परत 2 मोती. ही चौथी ओळ आहे. ती पहिल्यांदा 4 मोती घ्यायचे आणि नंतर 2 2 मोती घेऊनच विणायचे आहे. ही पूर्ण ओळ आता अशीच आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आता इथे वरती परत 2 मोती. अशा रीतीने ही चौथी ओळ आपण पूर्ण करून घेणार आहोत. आता ही चौथी ओळ आपली इथे संपत आलेली आहे. ह्या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर ह्या मोत्यातून आता खालून वरच्या दिशेने असं ही सुई आपण काढून घेणार आहोत अशी. आणि इथे आता आपण फक्त एकच मोती पांढरा घेणार आहोत आणि या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहे. इथे आपली ही चौथी ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या मोत्यात आपण आता सुई आणलेली आहे. आता आपण 5वी ओळ आहे ती या हिरव्या मोत्यांनी विणणार आहोत. त्यासाठी आपण 1 2 3 आणि हे 4 हिरवे मोती घेतलेले आहेत. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून आपण उजवीकडून डावीकडे आणि ह्या मोत्यातून असं ह्या दोनही मोत्यातून आपण इकडे सुई अशी काढून घेतली. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून अशी आपण ही सुई घेणार आहोत अशी. आता इथे 3 मोती घ्यायचे, हिरवे 2 आणि हा तिसरा मोती हिरवा. ह्या मोत्यातून खालच्या दिशेने आणि ह्या 2 मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची. असं हे ओढून घ्यायचं छान. आपली अशी वाटी तयार करायची आपल्याला इथे आता, त्यामुळे हे असं ओढून घ्यायचं. आता इथे थोडासा तंगूस दिसेल, पण आता तो नाईलाज आहे कारण आपल्याला हे घट्ट करायचं आहे. आता हे सगळे आपण हे 3 हिरवे मोती घेऊनच ही पूर्ण ओळ आपण करणार आहोत 5वी अशी. एक 2 आणि 3 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने या 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि पुढच्या 2 मोत्यातून याच पद्धतीने आपण ही पूर्ण ओळ आता विणून घेणार आहोत. आता इथे आपला हा 5व्या ओळीचा शेवट आलेला आहे, तर इथे आता आपण ही सुपारी ह्याच्यात घालून घ्यायची, नाहीतर मग सुपारी जाणार नाही नंतर आणि गडबड होईल. अशी व्यवस्थित ही घालून घेतली सुपारी. आता ह्या 2 मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण ही सुई काढून घ्यायची आहे. आता इथे आपण हे 2 हिरवे मोती घेणार आहोत
एक आणि 2 हिरवे मोती. या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे ही आपली 5वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपली 6वी ओळ चालू होणार आहे. हे 2 जे हिरवे मोती आहेत त्यातल्या पहिल्या मोत्यातून मी उजवीकडून डावीकडे तंगूस काढून घेतलेला आहे. आता इथे पण हिरव्या मोत्यांचीच ही पण ओळ आहे. तर मग आता इथे 1 2 3 आणि हा 4था मोती आपण असे 4 हिरवे मोती घेतलेले आहेत. ह्या मोत्यात डाव्या साईडला तंगूस आहे. तर इकडचं हे जे सर्कल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून उजवीकडून डावीकडे आणि ह्या मोत्यातून असं दोन्ही मोत्यातून आपण सुई काढून घेतली अशी. तर आता हे 1 2 3 4 5 6चं सर्कल आपलं तयार झालं. आता ह्या पुढच्या 2 मोत्यांमधून पण आपण अशीच सुई काढून घेणार आहे. आता इथे हे 1 2 3 हिरवे मोती आहेत, पण इथे आता आपल्याला 5चं सर्कल करायचं आहे. त्यामुळे इथे आपण आता हे 2च हिरवे मोती घेणार आहोत. 1 आणि 2 हिरवे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली हिरव्या मोत्यातून. आता हे 1 2 3 4 5 मोत्यांचं सर्कल झालेलं आहे तयार. आता ह्या आणि ह्या 4 मोत्यांमधून आपण सुई काढून घ्यायची आहे. ह्या 4 मोत्यांमधून इथे आता परत 6चं सर्कल करायचं आहे. त्यामुळे मग इथे आता 1 2 आणि हे 3 हिरवे मोती घ्यायचे आहेत. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेतली आणि ह्या 2 मोत्यातून आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून असं 1 2 3 4 मोत्यातून आपण ही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता इथे म्हणजे इथे 6चं सर्कल, इथे 5चं सर्कल, इथे 6चं सर्कल. आता इथे परत 5 मोत्यांचं सर्कल. तर मग इथे 2 घ्यायचे. 1 आणि 2 हिरवे मोती. या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत 1 2 3 आणि 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण अशी ही सुई काढून घेतली. तर इथं 1 2 3 4 5 मोत्यांचं सर्कल. आता ही पूर्ण ओळ अशीच विणत जायची. एकदा 5 मोत्यांचं सर्कल करायचं, एकदा 6 मोत्यांचं करायचं आहे. आता इथे 5 मोत्यांचं झालं आहे. आता 6 मोत्यांचं करायचं आहे. तर इथे 3 मोती घ्यायचे. म्हणजे एकदा 3 एकदा 2 असे मोती करून घेऊन ही लाईन आपण पूर्ण करणार आहोत. आता इथे आपली ही 6वी ओळ संपत आलेली आहे. आता ह्या 2 मोत्यातून मी तंगूस काढून घेतलेला आहे. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घेणार आहे. आपण ही 6 5 6 5चं सर्कल करत गेलो होतो. आता इथे 6 मोत्यांचं सर्कल आहे आणि इथे पण 6 मोत्यांचं सर्कल आहे. इथे आपल्याला मग 5 मोत्यांचं करायचं आहे. तर एकच हिरवा मोती घ्यायचा आहे आता आणि ह्या मोत्यातून इकडच्या वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि मग ह्या 2 मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घेतली आणि ही अशी वरच्या मोत्यात आणली. इथे आपल्या हा 6वी ओळ पूर्ण झालेली आहे.
इथे ही आपली 6वी ओळ पूर्ण झालेली आहे आणि 7व्या ओळीला आपण सुरुवात करणार आहोत. तर हे 1 2 3 4 5 मोत्यांचा जो गोल आपण तयार केला आहे त्यातल्या ह्या मोत्यामध्ये मी आता हे तंगूस घेतलेला आहे. हा आहे आता उजव्या साईडने माझ्या उजव्या साईडने हा आलेला आहे. तर इथे आता आपण हे 1 2 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 3 पांढरे मोती घेऊन त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या आडव्या पांढऱ्या मोत्यात अशी आपण ही सुई काढून घेतली. इथे आता हा एक आपला चौफुला तयार झालेला आहे. आता इथे ह्याच्यावरती आपल्याला दुसरा चौफुला तयार करायचा आहे. त्यासाठी 3 मोती घ्यायचे. तर एक पांढरा घेतला, एक लाल घेतला आणि हा परत एक पांढरा, असे हे 3 मोती मी घेतलेले आहेत. आणि आता इकडे ह्या मोत्यामध्ये डाव्या साईडला तंगूस आहे. तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे विरुद्ध दिशेने अशी ही आपण सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने ही सुई मी काढून घेतली. पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने आता ही सुई अशी मी काढून घेतलेली आहे. इथे आता आपल्याला हे 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2, आणि हे 3 पांढरे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. म्हणजे इथे आता मी 5 मोती घेतलेले आहेत. तर हा जो पहिला लाल मोती आहे हा सोडून द्यायचा आणि ह्या लाल मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. अशी, म्हणजे हे असं दिसतंय. आता इकडच्या साईडनी एक मोती सुटला गेला आणि एक चौफुला तयार झाला. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेतली. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतलेली आहे. आता हा जो चौफुला आहे हा इथे आपल्याला ह्या 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल आहे तिथे आपल्याला हे जोडायचं आहे. तर त्यासाठी मी इथे हा एक पांढरा मोती घेतलेला आहे आणि उजवीकडून डावीकडे ह्या मोत्यातून मी अशी ही सुई काढून घेतली. परत एक पांढरा मोती घेतलाय आणि हा वरचा जो पांढरा मोती आहे चौफुलेचा त्याच्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी ही सुई काढून घेतली. हे असं आपलं डिझाईन इथे तयार झालं आहे. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून परत वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेणार आहोत. ह्या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई काढून घेतली अशी. आता परत सेम करायचं आहे आपल्याला, विणायचं आहे. हे 2 लाल मोती घ्यायचेत आणि हे 3 पांढरे मोती घ्यायचेत, 1 2 आणि हा तिसरा. म्हणजे इथे आपण हे 5 मोती घेतलेले आहेत. इथे परत आता असं धरायचं आहे. हा 1 नंबरचा मोती आपण सोडून देणार आहोत आणि हा जो लाल मोती आहे त्याच्यातून अशी आपण ही सुई उजवीकडून डावीकडे काढून घेणार आहोत. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे हा आडवा मोती आहे त्याच्यातून पण आपण ही सुई
काढून घेतली. आता हा जो 1 2 3 4 5 मोत्यांचा सर्कल आहे पुढचा, तिथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. मग इथे आता हा एक मोती मी पांढरा घेतला सुईमध्ये आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. त्याचप्रमाणे परत एक आता पांढरा मोती घेते मी आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. असे अशा प्रकारे हा आपला पुढचा हा जो 5चा सर्कल आहे त्याला आपण जोडून घेतला. आता परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या लाल मोत्यात आडवी सुई काढून घ्यायची आणि अशाच प्रकारे आता हे राहिलेले 1 2 आणि 3 सर्कल आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आता पहिल्यांदा हे 2 लाल मोती, मग हे 1 2 आणि 3 पांढरे मोती. आता हा एक लाल मोती आपण असा सोडून द्यायचा आहे आणि हा दुसरा लाल मोती आहे त्याच्यात उजवीकडून डावीकडे अशी आपण ही सुई काढून घेतली. अशी आता या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई, ह्या मोत्यातून आडव्या मोत्यातून आपण ही डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता हे 1 2 3 4 5 मोत्यांचं सर्कल आहे. तिथे आता एक मोती घ्यायचा आहे आणि ह्या हिरव्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि हा मोत्यातून वरच्या चौफुल्याचा पांढरा मोती त्याच्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. अशा रीतीने आता ही सगळी ओळ मी पूर्ण करून घेते. आता इथे आपलं हे संपत आलेलं आहे. हे शेवटचं आता शेवटची ओळ पण आहे, ही पण आता संपत आलेली आहे. तर आता ह्या लाल मोत्यातून आपण इकडे सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या लाल मोत्यात आपला तंगूस आहे आणि आता हे सगळे आपण हे 5 मोत्यांचे जे सर्कल आहे त्याच्यावरती हे सगळे डिझाईन असं आपण बनवून घेतलेलं आहे. आता शेवट इथे जोडून घ्यायचा आहे आपल्याला ह्या गोलवरचा. त्यासाठी मी एक लाल मोती घेतला आणि या लाल मोत्यातून अशी सुई काढून घेतली. अशा प्रकारे आता हा लाल पूर्ण गोल आपण जोडून घेतलेला आहे. पूर्ण डिझाईन आता हे एक झालेलं आहे. असं आता हे पूर्ण या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हा तंगूस बंद करून टाकायचा आहे. अशा रीतीने ही आपली पूर्ण सुपारी विणून झालेली आहे. आता इथे मी हे कुंदन इथे असं मधोमध चिकटवणार आहे. या ग्लूनी मी हे कुंदन इथे चिकटवणार आहे.
असं अशा प्रकारे ही आपली सुपारी मोत्यांची तयार झालेली आहे. हे थोडं आता वेळ लागेल त्याला चिकटायला, पण ही अशी सुंदरशी सुपारी तयार झालेली आहे. तर अशी ही आपली मोत्यांची सुपारी तयार झालेली आहे. ही अतिशय सुंदर अशी सुपारी दिसते. ह्या सुपारीमध्ये मी आतमध्ये ह्या गोल्डन पेपर लावलेला नाही आहे, पण ह्या आत्ता जी तुम्हाला दाखवली ह्याच्यामध्ये आतमध्ये मी गोल्डन पेपर वापरलेला आहे. पण दोन्ही सुपाऱ्या आपापल्या परीने खूप छान दिसत आहेत. तर तुम्ही सप्तपदीसाठी ही सुपारी ह्या अशा करून वापरू शकता. औक्षणालाही वापरू शकता, पण हिचा आकार थोडा मोठा असल्यामुळे ही सप्तपदीसाठी छान दिसतील ह्या. तर तुम्ही ही सुपारी नक्की बनवून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.